हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. मी भाग्यश्री माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यात प्रथम तर मी इथं ना दिवसाची सुरुवात देवपूजेपासून केली होती, कारण आज आषाढी एकादशी होती आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पहिल्यांदा तर मी सगळे देव वगैरे उजळून घेतले होते आणि आज होता उपवास, त्याच्यासाठी खिचडी करायची होती म्हणून मी आदल्या दिवशीच शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले होते, कारण मला माहीत होतं की दुसऱ्या दिवशी खूप जास्त गडबड होणार आहे. आणि त्याचप्रमाणे खूप जास्त गडबड पण झाली, कारण आज ओंकारला सुट्टी होती, त्याच्यामुळे आज आम्ही सगळेजणच निवांत उठलेलो. मग मला देवपूजा करायची होती. मग आज काही झाडांना जास्त फुलं नव्हती, चाफ्याचीच फक्त फुलं होती, जास्वंदाची वगैरे मला फारशी काही फुलं भेटली नाहीत. मग पहिल्यांदा आधी म्हटलं देवपूजा करून घ्यावी, कारण पुन्हा मग देवपूजा राहिली ना की मग बाकीच्या कामांमध्ये मग देवाकडे पुन्हा लक्षच जात नाही. मग आधी पहिल्यांदा तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेतला होता. तर इथं मी देवाची छान अशी पूजा करून घेतली, फुलं वगैरे वाहून घेतली आणि आरतीसुद्धा केली. आणि त्यानंतर मला देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता आणि चिवची पण खूप जास्त गडबड चालू होती, कारण तिला पण भूक लागली होती. मग इथं मी बटाटा उकडला नाही, कारण बटाटा उकडायचं म्हटलं तर पुन्हा वेळ जाणार, म्हणून मी इथं बटाट्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले पातळ असे आणि तेच तेलात तळून घेतले. आणि इथं मी साबुदाण्यामध्ये कूट मीठ आणि आपली थोडीशी साखर वगैरे सगळं ह्यातच एकत्रच घालून ठेवलं. बटाटा वगैरे जो तळलेला असतो ना तो सुद्धा मी याच्यातच घालून घेते. आणि बटाटा फार काही असा जास्त करपवायचा नसतो, तळलेला बटाटा लगेच शिजतो, त्याच्यामुळे थोडासा असा ब्राउनिश कलर आला की तो लगेच मग मी काढून घेतला. आणि त्याच तेलामध्ये मग इथं मी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि त्याची पण फोडणी देऊन घेतली आणि लगेचच मग खिचडी वगैरे परतली. खिचडी थोडीशी आज जास्तच केली होती, कारण आमच्या दोघांचा पण उपवास होता आणि आम्ही काय दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो, त्याच्यामुळं म्हटलं की संध्याकाळी पण यातलीच खिचडी होईल, त्याच्यामुळे मग इथं पण मी खिचडी करून घेतली होती जास्त. खिचडी झाल्यानंतर पहिल्यांदा तर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही पण नाश्ता करायला घेतला, कारण हेच करेपर्यंत ना 10-11 वाजले होते, त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली होती. मग काय पाहिजे तुला? खा चल. तर चला, सगळी घरातली कामं झालेत आणि आता निघालोय बाहेर. थोडंसं शनी मंदिरात जायचंय, आज शनिवार आहे आणि एकादशी पण आहे. सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि तर म्हणते चला विठ्ठलाच्या पण मंदिरात जाऊयात आणि शनीच्या पण मंदिरात जाऊयात. मग आता सगळी घरातली कामं आवरून तिकडं निघालोय. कुठे जायचंय चिव? मंदिरात. तर दोघींना पण मी तयार केलंय, तर तुम्हाला मी दाखवते कशा दिसत आहेत ते. एकच मिनिट. चिव हाय कर. हाय. कुठे चालली तू? कुठे चालली? मंडईत. मंडईत चालली. आणि ही बघा आमची छोटीशी रुक्मिणी. पिऊ इकडे बघ. आहा, आज थोडीशी तब्येत तिची आहे व्यवस्थित, स्टेबल आहे. काल जरा खूपच कुचमली होती आणि आज बघा कशी खेळते मस्त. हा ड्रेस छोटासा पडतोय तिला, पण आता एकदा दोनदा घालायचा नंतर ठेवून द्यायचा. विठ्ठल विठ्ठल करती तू? विठ्ठल विठ्ठल करती? काय करती दीदी? विठ्ठल विठ्ठल. चला भूर. बाय. चला, चप्पल घाल. खिडकी लावते. छान ऊन पडले. सकाळी थोडासा पाऊस झाला, पण आता छान ऊन पडलेले. चिव चप्पल घाल. तिची चप्पल घेऊन जाते.
आणि जाताना खूप कडक ऊन पडलं होतं, वाटतच नव्हता हा जुलै महिना आहे ते. असं नाही की आज पाऊसच नाही पडला, सकाळी भरपूर पाऊस पडत होता, त्याच्यामुळे असं वाटलं आज दिवसभर पाऊस असेल. पण 1-2 तास पाऊस पडला आणि त्याच्यानंतर मग पाऊस जो उघडला तो आज काही जास्त मग दिवसभर पाऊस झालाच नाही. त्यानंतर शनी मंदिरामध्ये गेलो. इथं या मंदिरात गेलं ना की बाकीच्या पण देवांचं दर्शन होतं, जसं की महादेव, श्री गुरुदत्त आणि मारुती आणि विठ्ठल रुक्माईचं पण इथं मंदिर आहे. आणि ओंकार इथे म्हणत होता की मला व्हिडिओत घेऊ नको, कारण माझे फोटो पण कधी चांगले येत नाहीत आणि माझा आत्ता चेहरा पण व्यवस्थित दिसत नाही आहे व्हिडिओत. पण तरी पण मी एक छोटीशी क्लिप घेतलीच. आणि येताना आम्ही देशी केळी आणली होती. चिव आवडीने केळी खाते आणि आज उपवास असल्यामुळे मग केळी घेऊन आलो होतो. येताना देशी केळी लहान मुलांना बाधत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही नेहमी देशी केळीच आणतो. आणि इथं आज आणला होता थम्सअप, कारण बाहेर भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे ओंकार म्हणला की जाता जाता कोल्ड्रिंक पण घेऊन जाऊयात. तर चला, आत्ताच आलो आम्ही सातारवरून. येताना भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे थोडासा थम्सअप घेऊन आलो. उपवास असल्यामुळे थोडीफार केळी वगैरे आणली, थोडंसं सामान घेऊन आलो. आणि आता खूप थकल्यासारखं झालंय, तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.